हे महत्वाचं आहे आपलं. नंतर फर्टिलायझर दिले, फूड दिलं दिले, इंडस्ट्रीज गॅस पण दिले, कार्बन दिले. आता स्पेशल केमिकलची कंपनी कोणती आहे समजा, पिडलाइट इंडस्ट्रीज आहे की नाही, म्हणजे ते हेविक पिडलाइट इंडस्ट्रीज चिटकवणारे प्रोडक्ट, फ्लोरोकेम, दीपक नायट्रेट, आरती इंडस्ट्रीज, अतुल ऑटो आणि नवीन फ्लोर, हे सगळ्यांचे ऑप्शन आहेत मार्केटमध्ये. सगळ्यात जास्त वाटा पिडलाइटला आहे. त्याच्यानंतर पेस्टिसाइड्समध्ये युपीएल आणि पीआय इंडस्ट्रीज. पीआय इंडस्ट्रीजचं पण म्हणजे चांगला शेअर्स आहे, युपीएलचं पण आहे. हे सुमित चेन आणि हे नवीन आणले बायकॉर्प, हे नवीन आणले, त्याचं ऑप्शन नाही सध्या मार्केटमध्ये. फर्टिलायझरमध्ये कोरमंडल आणि चंबल फर्टिलायझर्स हे 10% मध्ये दोन आहेत. 10% वाटा यांचा आहे. अदर फूडमध्ये काही जास्त नसतं. बर. लिन इंडिया गव्हर्नमेंटची कंपनी 4%. एक्सप्लोजिव्ह जे आहे ते सोलर इंडस्ट्रीज 10% मध्ये हाय आहे. आणि यातल्या काही कंपन्या कम्युनिटी केमिकलमध्ये काय काय SRF याचं ऑप्शन चांगलं आहे. GNFचं जास्त लॉट आहे. टाटा केमिकल, टाटा केमिकल कमी झालाय, टाटा केमिकल वाढायला पाहिजे होतं. ठीक आहे, SRFचे चांगला ऑप्शन आहे तुम्हाला मार्केटमध्ये ट्रेडिंग करायसाठी, बघायचे याचे ऑप्शन. तर हे केमिकल सेक्टरमधल्या एवढ्या 20 कंपन्या आहेत. त्याच्यानंतर पुढचं जे सेक्टर आहे तर ते आहे फायनान्शियल सेक्टर. निफ्टी फायनान्शियल सेक्टर म्हणजे फिन निफ्टी. पण आपण काय म्हणतो फिन निफ्टी. निफ्टी बघतो आपण, बँक निफ्टी बघतो आणि फिन निफ्टी बघतो. फिन निफ्टीचा इंडेक्स आहे 26,495. तुमच्या मोबाईलवर तुम्ही जर पाहिलं फिन निफ्टी किती दिसेल तुम्हाला, 26,495 बघू शकता तुम्ही, काय अडचण नाही. आता फिन निफ्टीमध्ये फायनान्शियल कंपन्या, कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत, फायनान्स कोणते कोणते आहेत मोठे सर्वात, कोणता आहे मोठा फायनान्स? चोलामंडली. आणखी श्रीराम फायनान्स आहे की नाही, श्रीराम फायनान्स आहे. आणखी मुथूट फायनान्स आहे की नाही. बघू आपण कोणते कोणते. का आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये प्रायव्हेट फायनान्स जे आहेत ते किती येतं, 68%. बरोबर, 68%. होल्डिंगचे 2.5%. NBFC 10%, म्हणजे नॉन बँकिंग फायनान्स. म्हणजे बँक यांच्या बँका नाही पण फायनान्स करतात. पब्लिक सेक्टरचे बँक आहेत, PSU बँक, त्याचा फायनान्स आहे. इन्व्हेस्टमेंट आहे, जनरल इन्शुरन्स आहे, हाऊसिंग फायनान्स आहे, LIC हाऊसिंग आहे ना, लाईफ इन्शुरन्स. ॲसेट मॅनेजमेंट AMC कंपनी, म्हणजे जे आपण तुम्ही जे म्युच्युअल फंड टाकता तर त्याच्या ज्या कंपन्या असतात त्याला AMC म्हणतात, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. त्यांचं पण फायनान्स आहे, लाईफ इन्शुरन्स आहे. आपण बघू इथून जनरल इन्शुरन्स त्याच्यामध्ये काय आहे, ICICI जनरल इन्शुरन्स, तर 1% वाटा फक्त. हाऊसिंग फायनान्स कोणते, LIC हाऊसिंग फायनान्स आहे की नाही, 0.5% पण नाही तिला. AMC मध्ये काय आहे, HDFC AMC हिला आहे 1.25% आहे हिला. लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय आहे, SBI लाईफ, ICICI प्रुडेन्शियल लाईफ आणि HDFC लाईफ, 3 कंपन्या आहेत. सगळं मिळून 4% वाटा आहे. 1.85, 184, 64, ठीक आहे नाही, 4% जवळपास. इन्व्हेस्टमेंट कंपन्या कोणत्या आहेत, जिओ फायनान्स, आता आल्या शेअर्स नवीन नाही, जिओ फायनान्स 2% चांगला वाढला आहे. पब्लिक सेक्टरच्या बँका, स्टेट बँक ऑफ इंडिया ही पण फायनान्स करते ना, 60% वाटायला. फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये काय काय आहेत, PFC आणि RSCL लिमिटेड ह्या पण आहेत 2% जवळपास. पॉवर फिन कॉर्पोरेशन म्हणजे PFC म्हणजे पॉवर फिन कॉर्पोरेशन. त्याच्यानंतर एक सेक्टर आहे कोणतं, होल्डिंग 2.5%, बजाज फायनान्स. किती मोठे बजाज नाव, बजाज फायनान्स किती मोठं आहे, 2.5% झालं वाटा. हां, नॉन बँकिंग फायनान्शियल तुम्ही जे म्हटले ते चोलामंडलम, मुथूट फायनान्स 0.5% आहे फक्त. श्रीराम फायनान्स किती आहे, 1%. आणि बजाज फायनान्स 68%. तिकडे बजाज फिनसर्व होतं, तिकडे बजाज फायनान्स. माझं सगळ्यात मोठं फायनान्स कोणतं, प्रायव्हेट सेक्टरमध्ये फायनान्स येतात आहे की नाही. याला बघितलं आपण फक्त बजाज दोन मोठे आहेत, इथे एक बजाज आहे, बजाज फिनसर्व, आणि इथं काय आहे बजाज फायनान्स. हे 10% समजा पकडू आपण, याचे 5 आणि 5 10, ते 10 आणि 70, 80% मार्केट यांचंच आहे.
पण ज्याला फिन निफ्टी मध्ये ट्रेड करता असेल, निफ्टी फिन निफ्टी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला, त्याने हे बघितलं पाहिजे का नाही? हे बघतो का आपण कधी? आपण कधीच बघत नाही, आपण फिन निफ्टी चार्ट बघत बसतो. ग्रुप कोणता आहे सर्वात मोठा? HDFC आणि ICICI, नंतर ऍक्सिस आणि कोटक, चार बँकाला मिळून 62% दिलेले आहे. तुम्हाला सांगा, ज्याला फिन निफ्टी मध्ये ट्रेड करायचा आहे, ज्याला फिन निफ्टी ट्रेड करायचा आहे, त्यांनी ICICI निफ्टी पाहिली पाहिजे की नाही? ज्याला बँक निफ्टी ट्रेड करायचं त्यांनी पण हे दोन पाहिल्या पाहिजे की नाही? याचा अर्थ ज्या बाजूला बँक निफ्टी जाईल त्याच बाजूला फिन निफ्टी जाईल, कारण त्याच चार टॉपचे सेक्टर बँका इथे त्याच बँक निफ्टी मध्ये आहे ना. ते भागीदारी आहे, तेवढा वाटा दिला त्याला निफ्टी 50. याच्यामध्ये पण ऑप्शन आहे का? हा, सगळ्यांचे ऑप्शन आहेत. ऑप्शन याच्यात आहे तुम्हाला. म्हणजे हे ज्या बाजूला बँक निफ्टी जाईल त्याच बाजूला फिन निफ्टी जाईल. मिड कॅप निफ्टीचं थोडंसं वेगळं आहे, मिड कॅपचं वेगळं आहे, ती सेक्टरचं वेगळं आहे. ठीक आहे, ह्या बँकाचे चार्ट आपल्याकडे असले पाहिजे. हे बघूनच आपण फिन निफ्टीमध्ये ट्रेड केला पाहिजे. थोडक्यात आपण ते बघत नाही, आपण डायरेक्ट चार्ट बघतो. निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, मिड कॅप निफ्टी, सेन्सेक्स हे पाहतो, त्यातल्या कंपन्या बघत नाही आपण. त्यात वेटेज जास्त कशाला आहे? ज्याला जास्त वेटेज आहे, आता हे झालं ना 54%, हे दोन जर चालले तर 54% म्हणजे 100 मॅच येणार ना तुमची एका बाजूला. हां, 54%, हे जर दोनच बँका चालल्या, दोन फायनान्स असेल, तुम्ही फिन निफ्टी वाढणार की नाही? पण हे सगळ्या पळाल्या इकडच्या, सगळ्या वाढल्या, आणि दोघांनी जर थांबून ठेवलं त्या मायनसमध्ये फिन निफ्टी पाडणार तुमची. त्याच्यामुळे फिन निफ्टी मध्ये ट्रेड करताना हे तुम्हाला बघावं लागेल की ह्यांचं काय चाललं लक्षात. त्याच्यानंतर पुढचं सेक्टर बघू आपण, हे FMCG, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमेबल गुड्स, FMCG म्हणजे. याचा पण सेक्टर 56,000, निफ्टीचा आहे 52-53,000, याचा पण एक आहे इंडेक्स 56,000, कोणीच बघत नाहीये FMCG मध्ये. म्हणजे दैनंदिन ज्या आपल्याला गरजा लागतात घरामध्ये वस्तू, फायनान्शियल सर्व्हिस ना. हा, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमेबल गुड्स. आता या डायव्हर्सिफाईड काही कंपन्या आहेत, त्याला 52%. ज्या कंपन्या पॅकेज फूड बनवतात त्याला 13%. ज्या कंपन्या ब्रेवरीज अँड डिस्टलरी बनवतात, दारू आणि त्याला रॉ मटेरियल, त्याला 60%. चहा कॉफीला 6%. अदर बेवरेज त्याला 5%. जे खाण्यायोग्य ऑइल बनवतात कंपन्या त्याला 5%, आणि पर्सनल केअर म्हणजे स्वतःची काळजी घेतली त्याला 11%. बघू आपण 5% इडिबल ऑइल. ऑइल बनवणारी कंपनी कोणती आहे? खाण्याचं तेल, गोड तेल. हा, कोणती कंपनी आहे मॅडम सांगा? गोड तेल बनणारी कंपनी जेमिनी. आणखी मारिको आणि पतंजली. पतंजलीचं आहे, मारिकोचं आहे. जेमिनी कुठंच नाही येत का? हां, ब्रेवरेजमध्ये बघा, ब्रेवरेजमध्ये काय आहे? UBL, युनायटेड ब्रेवरेज लिमिटेड, औरंगाबादला आहे ब्रँच. जर चहा कॉफीमध्ये कोणती आहे? टाटा कॉफी आहे की नाही? टाटा कंझ्युमर आहे ना, टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स हे नावाने शेअर्स आहेत तुम्हाला, 6% एकटरच वाटत आहेत. डिस्टिलरीमध्ये कोणती आहे? युनायटेड स्पिरिट, रॅडिको आणि UBL. ह्या तुमच्या म्हणजे दारू बनवण्यासाठी जे मटेरियल लागतं ते बनवणाऱ्या कंपन्या आहेत, युनायटेड स्पिरिट वगैरे. हा, पॅकेजिंग फूड्स ज्या कंपन्या पॅकेज करतात त्याच्यामध्ये कोणती? ब्रिटानिया आणि नेस्ले इंडिया. आता नेस्ले इंडिया शेअर 22-23 हजारला असेल, पण वाटा घेतात फक्त 7% याच्यामध्ये. त्याच्यानंतर पर्सनल केअर म्हणजे काळजी घेणाऱ्या कंपन्या ज्या बनवतात त्या, गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स, कोलपाल म्हणजे कोलगेट, पामोलिव्ह, इमामी लिमिटेड आणि डाबरचे वंशज. डाबर नाही, डाबरचे भरपूर प्रोडक्ट आहेत, प्रत्येक घरामध्ये या कंपन्या आहेत तुमच्या. गोदरेज आहे, कोलगेट आहे, इमामी आणि डाबर आहे, प्रत्येकाला लागणार आहेत काळजी घेणाऱ्या कंपन्या आहेत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. तर याला 9%, किती वाटा? 11%. डायव्हर्सिफाईडमध्ये FMCG मध्ये सगळ्यात मोठी कंपनी सांगा कोणती आहे? जिथे सगळ्यात जास्त वस्तू मार्केटमध्ये, अशी कंपनी. टाटा. कोणती आहे? एक नंबरला काय आहे? ITCचा शेअर
₹250 होता, 200-250 होता. आता 450 जास्त जास्त मोठा नाही शेअर तो, पण त्याला 31% वाटा ITC आहे मार्केटमध्ये. FMCG मध्ये ज्याला ट्रेड करायचा आहे त्याने ITC आणि हिंदुस्थान युनिलिव्हर बघितले पाहिजे. प्रत्येक व्यक्ती साबण वापरतो, 90% लोक वापरतात साबण माझ्या मते तरी जगातले 90% वापरतात ना. शॅम्पू म्हणा, साबण म्हणा, हे हिंदुस्थान लिव्हरचे. ITC हा ब्रँड होता चहाचा अगोदर, सगळ्यात अगोदर काय होतं? चहा. ITC त्याच्यानंतर फेमस एक ब्रँड हा सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ. सगळ्यात जास्त तंबाखूजन्य पदार्थ ITCचे होते. आणि नंतर ही कंपनी उतरली आता सध्या कॉस्मेटिक क्षेत्रामध्ये. 172 प्रोडक्ट कंपनीचे आहेत कॉस्मेटिकमध्ये. 172 कंपन्या आहेत, म्हणजे जे सौंदर्य प्रसाद म्हणतो ना आपण, ट्यूब क्रीमा विमा काय असेल त्या. तर लेडीजचा वाटा जास्त आहे याच्यात, त्याच्यामध्ये सेक्टर वाढलेलं आहे, 1% वाटा आहे तिथं, आहे का नाही? तर ITC एक सगळ्यात मोठं, म्हणजे दोन जरी चालल्या तरी 51% क्षेत्र, 52% जवळपास यांचे, 60 आहे का नाही, 52% वाटा ह्यांना दिलेला आहे. हे सेक्टर सांभाळायचं असेल, या दोन जरी कंपन्यांनी चांगलं परफॉर्म केलं मार्केटमध्ये तर तुम्हाला हे सेक्टर पडलेलं दिसणार नाही. हे दोन पडले तर हे क्षेत्र पडणार. मग आपण मार्केट संपल्यानंतर 3:30 वाजता न्यूज येते बघा आपल्या मोबाईलवर, आजचं टॉप परफॉर्मिंग कोणतं इंडायसेस आणि लूज कोणतं झाले ते दिसत. मेटल सेक्टर वाढलं किंवा रिअलिटी वाढलं किंवा ॲटो सेक्टर वाढलं, तुम्हाला एक मेसेज येतो बघा 3:30 नंतर, 4:45 आसपास मेसेज येतो, प्रत्येकाला येतो. तर त्या सांगतात ते कोणतं सेक्टर वाढल्यामुळे हे वाढलं, निफ्टी वाढली, किंवा कोणतं सेक्टर पडल्यामुळं निफ्टी पडली. तर ते हे सेक्टर आहेत सगळे. त्याच्यानंतर हेल्थकेअर, आता हेल्थकेअर इकडे दिसणार नाही कारण ते मला वाटतं तिकडे गेलेले आहे. फार्मास्युटिकलमध्ये, फार्मास्युटिकलला किती वाटा आहे? आणि हॉस्पिटलला 12, हेल्थकेअर रिसर्चला 1%. काय हेल्थकेअर रिसर्चमध्ये? सिंजिन आहे की नाही, सेंजिन कायची कंपनी, इंजेक्शन म्हणून इंजेक्शन असते बघा, सिंजिनचे इंजेक्शन. हॉस्पिटलमध्ये काय काय? मॅक्स हेल्थ लॅब, अपोलो हॉस्पिटल आणि फोर्टिस, 3 आहेत. बाकी 76% काय काय बघू आपण. कोणती नंबर 1ला? 2 नंबर नंतर डिव्हिज लॅब आणि डॉक्टर रेड्डी खाली आली. आता डॉक्टर रेड्डी चांगलं द्या होतं. तर 4 कंपन्या, 17, 9, 27, 26 आणि 8, 34 आणि 8, 32. बाकी लुपिन एक 5% आहे की नाही. म्हणजे 4-5 कंपन्या जरी चालल्या तरी पण त्यांचं फार्मास्युटिकल क्षेत्र चांगलं चालणार. सध्या फार्मा जोरात, फार्मा आणि IT जोरदार चालली सध्या. फार्मा, IT आणि ॲटो 3 सेक्टर बघा तुम्ही 2-3 महिन्यापासून DVSमध्ये वाढच होते, खाली पडतच नाही ते क्षेत्र. बाकी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल आहे 3%, एरो फार्मा 3%, झायडस लाईफ सायन्सेस 2%, ॲबॉट इंडिया 2%, ग्रॅन्युअल्स 0.77%, इप्का लॅब जे आहे 1.93%, लॅबोरेटरीज, अल्केम लॅब 3%, लावरस लॅब 3.54%, मॅनकाइंड फार्मा 3%, टोरंट फार्मा 4% जवळपास. तर हे फार्मा सेक्टरमधले टॉपच्या कंपन्या, सगळ्यांचे ऑप्शन आहेत. टोटल कंपन्यांचे ऑप्शन आहेत मार्केटमध्ये. ग्रॅन्युअल्स पण ऑप्शन आहे, ठीक आहे. तर फार्मा सेक्टरमधल्या हे टॉप परफॉर्मिंग ज्या आहेत ह्या फार्मास्युटिकल कंपन्या ज्या आहेत हेल्थकेअरमधल्या, तर त्याच्यामध्ये 76% ह्या कंपन्या आहेत. त्याच्यातले बघा, ग्रॅन्युअल्स वाढलंय 1.6, डॉक्टर रेड्डी वाढले, अपोलो हॉस्पिटल, सन फार्मा पण वाढला, आणि बायकॉन सुद्धा वाढले. क्लोजर काय काय झाले? सिंजन, ग्लेनमार्क, मॅक्स हेल्थ, फोर्टिस आणि एरो फार्मा थोडे नॉर्मली 1%, सिंजन जास्त पडल्या 1% पडले. त्याच्यानंतर पुढचं जे आहे सेक्टर इंडस्ट्रीजमध्ये IT, कोणत्या कंपनी IT मध्ये? विप्रो, एमियन. अजून कॉम्प्युटर सॉफ्टवेअर 98% वाटा आहे, आणि फक्त सॉफ्टवेअर प्रोडक्टला किती आहे? 2%. सॉफ्टवेअर प्रोडक्ट बनवणारी एकमेव कंपनी OFSS, राहुल सर. कोणती कंपनी आहे? OFSS, जी आज बघितली आपण, जी 200 पॉईंट वाढली, एकमेव कंपनी ती काय बनवते? ती सॉफ्टवेअरचं हे लागणार तिला काय प्रोडक्ट, सॉफ्टवेअर बनवणारी कंपनी ती OFSS.
आणि कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि कन्सल्टिंगचे 98% वाटा आहे. सगळ्यात मोठी कंपनी तुम्ही कोणती म्हटली आय टी क्षेत्रामधली? विप्रो. तिचा 7% वाटा आहे. कोणती? इन्फोसिस आहे का? आय टी क्षेत्रात नाव ऐकले का? इन्फोसिस. TCS ऐकलंय का? TCS, SCL आहेत ना कंपनी. टेक महिंद्रा, TCSM म्हणजे टेक महिंद्रा, ही पण चांगली होती. विप्रो 7% आली, कमी होती ती. कोफोरेज 5% आहे. एम्फसिस, LTIM आणि पर्सिस्टन्स, या सगळ्या कंपन्या आय टी मधल्या. ते आपल्याला माहिती पाहिजे कोणती कंपनी कशातली येते, ते माहिती पाहिजे ना. आपल्या आय टी मध्ये कोणत्या कंपन्या येतात. तुम्हाला कोफोरेज आहे बिस्किटची कंपनी, तसं नाहीये, ती आय टी मधली कंपनी. ती माहिती पाहिजे आपलं कोणती कंपनी कशात आहे, कोणतं सेक्टर वाढलं तर काय वाढणार आहे. आता मला सांगा, आय टी सेक्टर जर बुलिश असेल, सकाळी तुम्ही जर 9:15च्या आत बघितलं प्री ओपन मध्ये, आय टी सेक्टर तुम्हाला दिसलं बुलिश, तर हे सगळ्या कंपन्या बुलिश असणार नाही. यातल्या 70% कंपन्या बुलिश असणार आहेत का नाही? मग याच्यातले जर शेअर घेतले तर हे बी वाढणार आहेत का नाही? मग यातच घ्या ना, ट्रेड यात करा ना. बँक सेक्टर पडणार, काही बँक सेक्टरमध्ये घुसता, याच्यात घुसा ना, ह्या ट्रेड करा तुम्ही. नका करायचं तुम्हाला जर, त्यासाठी ह्या सेक्टर इंडस्ट्रीज खूप महत्त्वाचे. कोणत्या सेक्टरमध्ये काय वाढलं तर कशावर त्याचा परिणाम काय होतो निफ्टीवरती, त्यासाठी आपण सेक्टर इंडस्ट्रीज घेत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं सेक्टर इंडस्ट्रीज आहे आय टी नंतर मीडिया. कोणतं आहे? मीडिया. कोणत्या मीडियामध्ये कंपनी सगळ्यात चांगली मोठी? झी न्यूज आहे का नाही? झी न्यूज बघू. डिजिटल एंटरटेनमेंटला 13%, जे प्रिंटिंग बनतात मीडिया प्रिंटिंग 3%, फिल्म प्रोडक्शन जे बनतात एक्झिबिशन 19%, मीडिया एंटरटेनमेंट 23% आणि टी व्ही ब्रॉडकास्टिंगला 41%. आपण प्रिंट मीडियापासून बघू. प्रिंटिंगमध्ये आहे DBC क्रॉप. DBC क्रॉप जी आहे कंपनी, तिला 3% वाटा दिलेला आहे. नंतर डिजिटल एंटरटेनमेंटमध्ये काय आहे? नजरा टेक्सटाईल, हे पाठीमाग IPO आला होता, मला मिळालं नाही IPO. नजरा टेक ही कंपनी आहे, चांगली वाढली ती शेअर. त्याच्यानंतर फिल्ममध्ये कोणत्या कंपन्या आहेत? PVR आयनॉक्स. थिएटर आहेत ना PVRचे? PVR थिएटर आहेत ना मोठमोठ्या सिटीमध्ये, मल्टी याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, सिटी कोणत्या आहेत त्या, मेट्रो सिटीमध्ये वगैरे थिएटर बघ. आपल्या नगरला पण आहे PVR, औरंगाबादला पण आहे PVR. तर PVR आयनॉक्स जे आहे, PVR आयनॉक्स 20% वाटा आहे. मीडिया सारेगामा, टिप्स, नेटवर्क 16, 18% जवळपास 19%, 23%. TV ब्रॉडकास्टिंग सॉफ्टवेअर कोणतं आहे सगळ्यात? GTV मालिका सगळ्या याच्यात आहे की नाही? म्हणजे तिकडे ITC लेडीजचं, इकडे जी पुन्हा लेडीज, 2 क्षेत्र लेडीजच्या हातामध्ये सगळे आहे की नाही? बाकी सन TV, डिश TV, हातवे. डिश TV तर कोणाची घेणार? 1% जी पण सध्या खूप पडलेला आहे सेक्टर, म्हणजे जीचा शेअर खूप पडला. आज वाढला तर काही माहीत नाही, पण जीचा खूप पडला शेअर. 250-300 रुपये होता, काहीतरी 40 रुपयाला बघितलं त्याला आता पाठीमागे. तर हे एक सेक्टर आहे. त्याच्यानंतर मीडिया झालं. आता मेटलमध्ये काय काय आहे? कोणत्या कंपन्या आहे मेटलच्या? एक आयर्न स्टील आहे मेटलमध्ये, नाही लोखंड आणि स्टील म्हणजे काय? त्याला पोलाद आहे का नाही? ॲल्युमिनियम आहे, ट्रेडिंग मिनरल्स आहे, इंडस्ट्रीयलचे मिनरल्स आहेत, झिंक आहे, कॉपर आहे, जस्त आणि तांबू. आयर्न स्टील प्रोडक्ट्स आहेत आणि डायव्हर्सिफाईड काही वेगवेगळे आहेत. कॉपरमध्ये कोणती आहे? हिंद कॉपर, ही गव्हर्नमेंटची कंपनी, 1% वाटा आहे तिला. झिंकमध्ये काय? हिंद झिंक आहे. आयर्न स्टीलमध्ये आपला पोलो आणि वेल कॉर्पोरेशन, सगळ्याचे ऑप्शन आहेत मार्केटमध्ये. त्याच्यामध्ये NMDC आणि लॉयड SME. NMDC याची कंपनी, गव्हर्नमेंटची कंपनी आहे आपल्या NMDC. शेअर जर घ्यायचे तुम्हाला त्यासाठी सांगतो. त्याच्यानंतर ट्रेडिंग याच्यामध्ये अदानी इंटरप्राइजेस, त्याचा शेअर्स खूप वाढतो किंवा खूप कमी होतो. हा एक दिलेला आहे ट्रेडिंग मॅनेजर्समध्ये.
ॲल्युमिनियम मध्ये काय आहे, हिंदाल्को आणि नॅशनल ॲल्युमिनियम. हिंदाल्कोला 16%, हिंदाल्को इकडं होता अगोदर, इकडं आला तो आता. नॅशनल ॲल्युमिनियमला 2.7%, जे गव्हर्नमेंट त्याला टक्केवारी कमी आहे. आणि त्याच्यानंतर आयर्न आणि स्टीलमध्ये बघा कोणती कंपनी सगळ्यात मोठी आहे? टाटा स्टील, जिंदाल स्टील, JSL, स्टील ऑथॉरिटी इंडिया लिमिटेड आणि JSW स्टील. ही गव्हर्नमेंटची स्टील ऑथॉरिटी आणि टाटा स्टील प्रायव्हेट. टाटा स्टील आणि ह्या 4-5 जरी चालल्या, जिंदाल पण प्रायव्हेट आहे. फक्त SAL गव्हर्नमेंटचे, स्टील ऑथॉरिटी 3-4 जरी चालल्या तरी जवळपास 30-40% मार्केट हँडल करतात या कंपनी मेटल सेक्टरचं. तुम्हाला माहिती पाहिजे म्हणजे स्टील सेक्टरमधली मोठी कंपनी कोणती आहे की नाही. मग स्टील सेक्टर जर वाढलं, समजा मेटल सेक्टर वाढलं, तर तुम्ही टाटा स्टीलचा शेअर बघायचा, सरळ सरळ वाढतो की नाही त्याच्यावर डिपेंड आहे ना सगळ्या गोष्टी. हां, ॲल्युमिनियम बघायचा, हा बघायचा आपण, हिंदाल्को वाढतं, वाढणारच हा. ते सेक्टर वाढल्याचा अर्थ ह्या कंपन्या वाढल्या, ह्या वाढल्यामुळे तो सेक्टरवर त्याचा परिणाम होत असतो. त्याच्यानंतर इंडायसेस, सेक्टरल इंडायसेस, मेटल, नंतर फार्मा. फार्मामध्ये कोणती कंपनी मोठी आहे? तिचा पण इंडेक्स आहे 22,000. कोणती कंपनी मोठी आहे फार्मामध्ये 100% मध्ये? कोणत्या? आता हे असंच होतं पहिलं. फार्मामध्ये सगळ्यात मोठी कंपनी सांगा. सिप्ला. हे सगळ्या होत्या तिथं अगोदर. हेल्थ केअरमध्ये होत्या नाही कंपन्या, ते फार्मास्युटिकल सेक्टर वेगळे. आपण अगोदर आताच बघितलं की तिकडं हेल्थ केअरमध्ये आहे तेच सेक्टर इथं फार्मास्युटिकलमध्ये आहे. सन फार्मा, सिप्ला, रेड्डी, डिव्हिस लॅब आणि लुपिन, 5 कंपन्या जर चालल्या तरी त्यांचं सेक्टर पडत नाही. आणि प्रत्येकाचं ऑप्शन आहे, प्रत्येकाचं ऑप्शन आहे. हां, मग ते 15 कंपन्या असतील, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 20 कंपन्या आहेत. 20 कंपन्या सेक्टर फार्मामध्ये 20 कंपन्या टॉपच्या आहेत. त्याच्यानंतर प्रायव्हेट बँक, निफ्टी बघा, प्रायव्हेट बँक. प्रायव्हेट बँकमध्ये सगळे येईल तुम्हाला. याचं पण इंडेक्स आहे 26,000, हे कोणी बघत नाही. हां, कोणत्या कोणत्या बँक आहे बघायचे प्रायव्हेटमध्ये कोणती बँक आहे? ICICI 22, HDFC 22.1, 0.30चा फरक येईल, 1 नंबरला आहे. ICICI वर गेलेली. कोटक, ॲक्सिस, येस बँक, IDFC फर्स्ट, इंडसइंड, फेडरल, बंधन बँक आणि RBL बँक, ह्या 10 बँका प्रायव्हेट आहेत. या 10 बँका प्रायव्हेट आहेत. त्यात तिकडे 2 घुसलेल्या आहेत, SBI NF आणि दुसरं एक म्हणून कोणतरी. अशा 12 बँका जाऊन बँक निफ्टी. बँक पडत नाही, बँक पडत PSU मध्ये. हे निफ्टीचे सगळे सेक्टर आहेत, 14-15 सेक्टर जे आहेत समजा महत्वाचे, सगळे निफ्टीमध्ये. याच्यावर निफ्टी डिपेंड आहे. मग निफ्टी काय करते, याच्यातल्या 2-3 उचलते मोठमोठे, 5 उचलणार निफ्टी, यांना वेगळा वाटा देणार. सुरुवातीला आपण जे बघितलं ना जास्त टक्केवाल्या, ते मेन आहेत, ते चालले तर निफ्टी चालणार वर, ते जर पडले तर निफ्टी खाली येणार. त्यामुळे याचा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर PSU आहे का? PSU आहे 720. पब्लिक सेक्टरचे बँक, ते पब्लिक रिलेटेड जे संबंध आहेत ते ना कोणते? कॅनरा, युनियन बँक, पंजाब नॅशनल, महाराष्ट्र बँक बघा 2% दिलं सगळं. बँक ऑफ इंडिया 5%, युको बँक, पंजाब सिंध बँक 0.5% बी नाही, सेंट्रल बँक 1% आहे, इंडियन ओव्हरसीज बँक, हां इंडियन ओव्हरसीज बँक 1%. आपण म्हणतो सगळ्यात मोठ्या बँक आहे. हां, आपण म्हणतो स्टेट बँकमध्ये आता येईल 34%, कमी होती स्टेट बँक. स्टेट बँकेचा हप्ता वाढला, 300 रुपये घेतो, 312 रुपये स्टेट बँकेचे, 400 रुपये विकलेला तू, आता 800 वर. ते कशामुळे वाढलं? SBI कार्ड आहे ना, SBI कार्ड काढलं स्टेट बँकेने, SBI कार्डच्या शेअर सोबत हा शेअर्स वाढला, चांगला परफॉर्मन्स केला मग याच्यामध्ये. तर ह्या पब्लिक PSU आहेत ना,
पब्लिकशी रिलेटेड ज्यांचा संबंध आहे अशा बँका आहेत त्या. असं सेक्टर आहे युनियन बँक मोठी आहे, सेंट्रल बँक. युनियन बँक. सेंट्रल बँकची युनियन बँक मोठी आहे ना, तिथं वाटा जास्त आहे तिथे. रिएलिटी म्हणजे काय, रिअल इस्टेटमधल्या कंपन्या म्हणजे बिल्डिंग बनवणाऱ्या किंवा जागेची खरेदी विक्री करणाऱ्या. बघू रेसिडेन्शियल कोणते नंबर 1 DLF, लोढा, गोदरेज प्रॉपर्टी, गोदरेज कंझ्युमर वेगळं, गोदरेज प्रॉपर्टी वेगळं, गोदरेजचे बरेचसे आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही गोदरेज नाव टाकलं का 7-8 कंपन्या आहेत तुमच्या वाशिसमध्ये, बघितलं का तुम्ही? फर्निश लिमिटेड हे काय प्रेस्टिज आहे, ओबेरॉय रिएलिटी आहे. ती कमी झाली, ओबेरॉय शेअर्स मागं जास्त होतं. अनंतराज आत्ता आले नवीन. रेमंड कपड्याची नाही, कपड्याची कंपनी नाही रेमंड रिअल इस्टेटमधली कंपनी आहे. ब्रिगेड ही जुनी कंपनी. सोबा ही पण चांगली वाढली. ओबेरॉय थोडी कमी पडली, 9% झाले. चांगलं तिचं प्रत्येकाचे ऑप्शन आहे. 10 कंपन्या येतात त्या मधल्या. नाही अदानी नाही, अदानी रिअल इस्टेटमध्ये नाही. ते याच्यामध्ये तिकडे जो आपण बघितलं ना त्याच्यामध्ये येतो. त्याच्यात रिअल इस्टेटचं क्षेत्र जे आहे जमिनीचं संदर्भात किंवा डेव्हलपिंगच्या संदर्भामध्ये नाही का, तर ते त्या 10 कंपन्या आहेत. हे सगळ्यांची DLFचं ऑप्शन आहे, याचं आहे, लोडाचं आहे, गोदरेजचं, ओबेरॉय सगळ्याचे ऑप्शन आहे, प्रेस्टिजचं पण ऑप्शन आहे. आता इथं आपलं इंडायसिस हे संपतात सगळे. एकच इंडायसिस राहिलं, कंझ्युमर ड्युरेबल्स वगैरे ते तिकडे चॅनल ते इकडच्याच कंपन्या करते. थेमॅटिक इंडायसिसमध्ये जायचा. थेमॅटिक इंडायसिसमध्ये एकच महत्त्वाचं आहे, त्याला म्हणतं निफ्टी एनर्जी. निफ्टी बाकी निफ्टी 100 वगैरे 500 ते उपयोगाचे नाही आपलं. ते त्याचा काही उपयोगच नसतो, दिसणार पण नाही इकडचे जास्त ESG वगैरे काही दिसत नाही आपल्याला. तर निफ्टी एनर्जी हाच एक इंडेक्स आहे, हा महत्त्वाचा आहे आपल्याला. याच्यावर निफ्टी बऱ्यापैकी अवलंबून असते. 35,000 इंडेक्स आहे. निफ्टीचं 25,000 आहे, 24,000, 25,200, याचं 35,000 आहे. याच्यामध्ये ऑइल अँड गॅसला 50% वाटा दिलेला आहे, पॉवरला 25% आणि कॅपिटल गुडला 25%. बरोबर आहे, इकडं 50% आणि इकडं 50%. आता इथं जास्त होता, पॉवरने जास्त घेतला वाटा. कॅपिटल गुडला 25.7. बघू आपण कॅपिटलमध्ये काय आहे. सुझलॉन, GVT&D, व्हेल, ABB, पॉवर इंडिया, थर्मॅक्स, ट्री टर्बाईन, इनॉक्स वाईन, सिमेन्स आणि CG पॉवर. यातल्या काही गव्हर्नमेंटचे आहेत. व्हेल वगैरे गव्हर्नमेंटची, व्हेल गव्हर्नमेंटची आहे, पॉवर इंडिया गव्हर्नमेंटची, बाकी ह्या प्रायव्हेट कंपन्या आहेत. सुझलॉनला 5% वाटा, याला 1% पण नव्हतं. सुझलॉन शेअर्स वाढला 3 रुपयावरून 2-3 रुपयांचा शेअर 70 रुपयापर्यंत गेला आहे सध्या. सुझलॉन एनर्जी, त्याच्यामध्ये बघा सगळ्या एनर्जीच्या कंपन्या आहेत. ही काय करते, वीज तयार करते, नेव्हीचे वीजचे पुरवठे. सुझलॉन पण काय करते, वाईन पॉवर तयार करते. सिमेंट सुद्धा वीज संबंधित. CG पॉवर म्हणजे कॉम्प्टन ग्रेव्ह पॉवर, इनॉक्स वाईन हे पवनचक्क्या नाही का, पवनचक्क्याचं आहे, सगळं तेच आहे. त्या कंपनी टर्बाईनची आहे, ट्री टर्बाईन ही पण त्याची. त्यातले पॉवर बघा, NMDC आहे घ्या नाही, NTPC गव्हर्नमेंटची कंपनी, चांगला शेअर्स वाढला NTPC. पॉवर ग्रीड गव्हर्नमेंटची आहे, बरोबर. त्या 2 कंपन्या गव्हर्नमेंटच्या आहेत आणि NLC इंडिया ही एक गव्हर्नमेंटची. आता CESC ही कलकत्त्याची, कलकत्ता इलेक्ट्रिसिटी तिथली कंपनी CESC. तिचा शेअर्स खूप कमी झाला, तो तुम्हाला 14-15 रुपये मिळेल सध्या. तुम्ही चेक करू शकता. NHPC पण गव्हर्नमेंटची, 4 कंपन्या गव्हर्नमेंट. आता टाटा पॉवर प्रायव्हेटमध्ये काय, टाटा पॉवर, अदानी पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी, आर पॉवर म्हणजे रिलायन्स पॉवर, टोरंट पॉवर, JSW एनर्जी हा पण चांगला चालला, अदानी सोल, तर JP पॉवर, जयप्रकाश पॉवर लिमिटेड अशी असते, आणि HGVL. जयप्रकाश पॉवर सध्या चालू आहे, हा 4-5 रुपयाला होता, आता मला 11-12 रुपये काहीतरी गेला शेअर. 18 रुपयाच्या वर गेलं तर याच्यात बाय करायचे, नाही तर रुपये करायचं नाही. हे पेनी स्टॉक आहे. पेनी स्टॉकमध्ये छोटे ते कधी 2 पट चालत निफ्टी कधी यायला बाहेर काढलं, निफ्टी जर यायला बाहेर काढलं आपले शेअर इनॅक्टिव्हमध्ये जातात, आपल्याचे पैसे मिळत नाही. त्याच्यामुळे कंपन्या घेताना चांगले घ्यायची कधी. म्हणून पेनी स्टॉक कधी 2 रुपये, 3 रुपये, 4 रुपये, 10
स्टॉक 100 रुपयाच्या वरच घ्यायचं कधी, कमीत कमी 100 रुपये अशी घ्यायची. निफ्टी आपण काय करून टाकलं. सांगतो तुमचे स्टॉक निफ्टी होऊन जातात. ते आपले पैसे घेऊन जाऊन गेले ते गेले. आता बघा ते मग जे महत्वाचं काय ते मग त्यासाठीच अभ्यास पाहिजे, सर्च पाहिजे काय. आता हे आपण बघतोय, हे बघतोय काय तुमचं सेक्टर बघतोय, त्याचं फंडामेंटल अनालिसिस करावं लागतं. तुम्हाला लॉंग टर्म घ्यायचं तर ती खरंच कंपनीचं कॅपिटल किती, तिच्यावर कर्ज आहे की नाही, तिचं रेशो काय, ते 4-5 रेशो असते, सगळे चेक करावं लागतं. तेवढं सोपं नाही आहे ते, पण ते घ्यायला सुद्धा सगळा अभ्यास करावा लागतो. रात्री युनियन कंपनी श्रीमंत नाही झाला, उठला सकाळी घ्या तसे असं नव्हतं. तो पूर्ण त्याचं हे बघायचं काय बॅलन्स शीट चेक करायचं कंपनीचं, 5 वर्षामध्ये काय घडलं सगळं बघावं लागतं हिस्ट्री आपल्याला. ते सांगितलं तुम्हाला, आता सोपं झालंय बघायचं. पहिलं मागून घेऊन ते चेक करत बसवं लागेल. त्या वर्षी किती नफा झाला, पुढच्या म्हणजे मागच्या वर्षी किती झाला, एम्प्लॉई किती होते, टॅक्स किती भरलाय कंपनीने, नफ्याच्या तुलनेत टॅक्स, त्याचे ॲसेट किती आहे, लायबिलिटीज किती आहे, सगळं बघावं लागतं. फंडामेंटल अनालिसिस म्हणतात, ते पण घेऊ आपण एक दिवस. चला 50% राहिलं आपल्याला बघायचं. सगळ्यात मोठा डोन याच्यात कोण आहे? ओएनजीसीने जागा घेतली. अगोदर सगळ्यात जास्त मोठं होतं रिलायन्स, त्याला 31% वाटत होतं. किती? 31% रिलायन्सला. रिलायन्सच्या ऐवजी आता कोण गेलंय? ओएनजीसी, गव्हर्नमेंटची कंपनी. कोल इंडिया गव्हर्नमेंटची, गेल गव्हर्नमेंटची, बीपीसीएल गव्हर्नमेंटची, आयओसी गव्हर्नमेंटची, एटीजीएल गव्हर्नमेंटची, ईगीसला घी नाही सांगता येईल मला, ही गुजरात गॅस लिमिटेड ही प्रायव्हेट सेक्टर, एमजीएल गव्हर्नमेंटची महानगर गॅस लिमिटेड. इथे काय कॅस्ट्रॉल इंडिया 0.29, जीएसपीएल 1.7, पेट्रोनेट 218, ऑइल पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम नाही का ती, या जवळपास गव्हर्नमेंटची कंपनी. फक्त एकमेव आहे रिलायन्स, ही 9.65 आहे प्रायव्हेट. याचा वाटा अगोदर 31 ते 32% होता. त्याच्यामुळं निफ्टी वर जाताना कधीही रिलायन्सचा चार्ट बघायचा. आता काय बघायचं तुम्ही, ओएनजीसी आणि रिलायन्स कुठं झाले हे बघायचं, नंतर निफ्टी घ्यायची. कारण ओएनजीसी नंबर 1ला गेला. मग याच्या अगोदरच्या हिस्ट्रीमध्ये आतापर्यंत 7-8 वर्षामध्ये रिलायन्स 1 नंबर होते. आता ओएनजीसी वर गेला. ऑइल आणि नॅचरल गॅस नाही का ओएनजीसी, या कंपन्या काय करतात, समुद्रामधून गॅस आणि ऑइल काढतात, ऑइल आणि गॅस, आणि ते मार्केटमध्ये रॉ. निफ्टी ऑइल आणि गॅस क्लिक करतात. रिफायनरीज करा ते मार्केटिंग लेवल काय करायला किती द्या. मी किती सांगितलं तुम्हाला, 31.1 सांगितलं ना. रिलायन्स लोक बघतात, रिलायन्स महत्वाचा आहे त्याच्यामध्ये, तो डॉन आहे त्यातला खास. जसं ती बीएचडीएफसी बँक आहे तसं आहे. तर इथं हे इंडास्ट्रीज संपतात आपल्या सगळ्या. बाकी या न्यू अल्फा वगैरे हे काय दिसत नाही, वॉलॅटिलिटी 30 वगैरे बघू आपण. ते उपयोगाचे पण नाही जास्त काय आपल्या, त्याच्यात आपण ट्रेड नाही करत काय. फायनान्शियल तेच या प्राईजमध्ये ICICI, बजाज फायनान्स, स्टेट बँक काय ते आपण तिकडे बघितलं मेन, SBI कार्ड वगैरे यात बारीक सारखे आहे त्याची. बाकी काय नाही. फास्ट मूव्हिंग म्हणजे FMCG सेक्टर आलं. आता त्याच्यामध्ये बघा हे फायनान्स आहे, FMCG आहे, कन्स्ट्रक्शन्स आहे, हे टेलिकम्युनिकेशन आहे, हे ऑटोमोबाईल आहे, टेक्स्टाईल आहे, हेल्थकेअर. ह्या प्रत्येकाला असा असा वाटा देऊन 100% बनलेली. निफ्टी जर तुम्हाला बघायचं असेल इथं बघा, निफ्टीमध्ये जायचं, निफ्टी 50ला क्लिक करायचं. निफ्टी 50ला क्लिक केल्यानंतर तुम्हाला दाखवेल सगळ्यात जास्त कशाला वाटा आहे, फायनान्स. निफ्टी 50 ट्रेड करायला तुम्ही फायनान्स बघितले पाहिजे, फायनान्सच्या कंपन्या बघितल्या पाहिजे. फायनान्समध्ये कोण आहे सगळ्यात मोठं, HDFC आणि ICICI. त्याच्यावर दोन चांगले फायनान्शियल चालणार आहे, निफ्टी चालणार, बँक निफ्टी चालणार, निफ्टी चालणार, बरोबर. तिच्यावर डिपेंड. IT ला किती याच्यानंतर 10% IT ला दिलं. त्याच्या खालोखाल ONGC आलं, समजा ऑइल गॅस आलं, बरोबर 9%. नंतर ऑटोमोबाईल आला, नंतर FMCG आला. तर हे 7 आणि 8, 15 आणि 10, 25, 25 आणि 10, 35, 35 आणि हे 36. हे 5 जरी सेक्टर चालले तरी आपली निफ्टी लाईफ टाईम हायला जाऊन राहू शकते. बाकी हेल्थ केअर हे 1-2% काय फरक नाही पडत मार्केटला जास्त. हे किती जरी निवड्या मारले तरी मार्केट चालणार
नाही वाढणार नाही. हे 4-5. हा आणि या दोन तीन जरी अंक काढून घेतलं, बाकी सगळ्या जरी चालल्या तरी मार्केट हायचेच राहील किंवा साईडच राहील. आपण तर जास्त टक्केवारीमध्येच घ्यायचं ना. जास्त टक्केवारीमध्येच घ्यायची. आता मला सांगा, इथं आपण जाऊन हे संपलं आहे सगळं आपलं याच्यातलं निफ्टी बँक. किती बँक आहेत बँक निफ्टीमध्ये? 12 बँक, बरोबर. एचडीएफसी किंवा आयसीआयसी बँकेला जास्त टक्केवारी का दिली? इथे बँक ऑफ बडोदा नाही, बँक ऑफ महाराष्ट्र नाही, असं का? कशामुळे एचडीएफसी बँकेला दिली बरं? एचडीएफसी किंवा आयसीआयसीआय किंवा कोटक ॲक्सिस आहे बँका, तुम्ही गेले का त्या बँकेमध्ये? कसा अनुभव आहे तुमचा या बँकाबद्दल? गव्हर्नमेंट बँकापेक्षा जबरदस्त माणसं. सर्व्हिस कशी यांची? हां. ते गेल्यावर तुम्हाला खुर्ची बसायला देणार, चहावाला त्याला की सांगणार चहा दे यांना, म्हणतात ना. हो. ते तुमचा ऑफिसर ओळखीचा असो किंवा नसो, स्टेट बँकेत जाऊन बसा बरं, तुम्हाला कोणी चहा पाचते खुर्ची देते का बसायला स्टेट बँकेत? नवीन खवळत नाही व्यायाम नाही का? बरोबर बँकेत खवळत नाही. नाही. खवळत. म्हणून यांची सर्व्हिस चांगली, सर्व्हिस चांगली म्हणजे मार्केटमध्ये टॉपला गेलं. ह्याचं ऑब्झर्वेशन खरं तर आपण करण्यापेक्षा गव्हर्नमेंटने केलं पाहिजे. ह्या बँका वर का चाललं आणि शासकीय बँका खाली काय, ह्याचं अवलोकन गव्हर्नमेंटने केलं पाहिजे. करते गव्हर्नमेंट? नाही करत. ह्या चांगल्या परफॉर्मन्स करतात. एचडीएफसी बँक किंवा आयसीआयसीआय तुम्हाला दिवसातून 5 फोन येतील, साहेब ते लोन आहे आमचं लोन आहे, लोन घ्या, एवढं व्याज जाईल. 4 बारे तुम्हाला फोन करून विचारतील, विनवणी करतील. बडोदा बँकेसाठी फोन येतो लोन घ्या म्हणून तुम्हाला, हां कॅनरा बँकेसाठी फोन येतो का लोन घ्या, तुम्ही लोन घ्या होते कधी? ह्या बँका फॉलोअप देतात कस्टमर आणि कस्टमरपर्यंत जातात. त्याच्यामुळं यांची सर्व्हिस चांगली असल्यामुळं त्यांना वेटेज सुद्धा जास्त दिले. तर ज्या कंपनीची सर्व्हिस चांगली त्या कंपनीला निफ्टी त्यांच्याकडे ठेवली. ज्याचं वेटेज खराब आहे निफ्टी त्याला बदनाम करून घे, स्वतःचं नाव काढून टाकते मार्केट. जी परफॉर्म करेल चांगली त्या कंपनी ठेवली. ती निफ्टीमध्ये 50 कंपन्या आहेत, टॉपच्या 50 कंपन्या आहेत सगळ्या. एक संस्था आहे. संस्था आहे, 50 टॉप कंपन्यांचे मिळून बनलेला इंडेक्स येतो. जसं पुस्तकामध्ये 20 धडे असतात, प्रत्येक धड्याचं वेगळं असतं, तसं हे निफ्टीमध्ये 50 कंपन्या आहेत त्याच्या वेगळ्या सेक्टरमधल्या आहेत. सेबी त्याचं कंट्रोल सेबीच्या अंडर चालतं ते सगळं. सिक्युरिटी बोर्डच्या अंडर ते सगळं चालतं. कोणाला काढायचं, कोणाला ठेवायचं, निफ्टी ठरवते. निफ्टी हा सेबीला ग्राहक मध्ये एखाद्याने फ्रॉड केला, समजा उद्या आयडीएफसी बँकेमध्ये फ्रॉड आढळला, कशा ठेवायची सेबी तिला काढून टाकायला, त्याच्याकडे एखादी दुसरी बँक भरती करायला नाही. यू बँक कोणतरी बँक घेईलच छोटीशी, म्हणजे ते तिचं नाव खराब करून घेणार नाही ना. नाही निफ्टी ह्या सगळ्यांचं मिळून बनलेला इंडेक्स आहे. जसं बँक निफ्टी 12 बँकेचं मिळून बनलंय, तसं निफ्टीमध्ये काय 50 कंपन्या आहेत. 50 कंपन्याचं मिळून निफ्टी बनले की ज्याच्यामध्ये लार्ज कॅप कंपन्या आहेत, ज्याचं कॅपिटल 10,000 20,000 कोटी रुपयाच्या वरती, अशा कंपन्या निफ्टीमध्ये येतात. मग कंपनीचं वर्गीकरण आहे स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप. स्मॉल कॅपमध्ये 5,000पेक्षा खालच्या कंपन्या. हा सगळं सेबी रेग्युलेट करतं आणि त्यांच्यासाठी नियम पण सेबीच तयार करतं. कुणी काय करायचं सेबी ठरवणार, त्याच्यामुळे एवढं स्ट्रिक आहे ना ती. सेबीला कोण कंट्रोल करतं? सरकार. तुम्हाला सीडीएसएल वगैरे विचारतात का? सीडीएसएल तुम्हाला 4,000 ओटीपी द्यावं लागतं, बघितलं तुम्ही अकाउंट ओपन करताना सीडीएसएल आहे त्याच्यामध्ये. सीडीएसएल एनएसडी आपण सुरुवातीला पहिल्या दिवशी शिकलो बघायचं, मार्केटचे सेगमेंट त्याच्यामध्ये सगळं येते. तर ते एवढं सुरक्षित. तर हे झालं सेक्टर, प्रत्येक सेक्टरचा. म्हणजे एचडीएफसी आणि हे जर चालले तर त्याचं बँक निफ्टीवर काय परिणाम होईल, किंवा हे जर नाही चाललं तर बँक निफ्टीवर काय परिणाम होईल, फायनान्सवर काय परिणाम होईल, निफ्टीवर काय परिणाम होईल, सगळं याच्यावर. मग गव्हर्नमेंटचं वाटा नाही गव्हर्नमेंटला काही संबंध नाही याचा. एचडीएफसीने चांगलं परफॉर्मन्स जर केलं तर निफ्टीला त्याचा वाटा देणंच त्याला जास्त.
मग चांगलं परफॉर्मन्स दाखवा म्हणजे HDFC बँक दुसरं कोणी माझ्या तुलनेमध्ये काम करणार चांगलं त्याला काय वाटत पण दाखवा ना मला तुम्ही. आपण जसं तुमच्याकडे गुणवंत आमच्याकडे गुणवंत कामगार पुरस्कार आहे. ज्यांनी चांगलं काम केलं तर गुणवंत कामगार पुरस्कार देतो कंपनी. ते वशिले बाजू सोडून द्या समजा काही ठिकाणी होती ती. पण खरोखर याच्यामध्ये आहे कौशल्य जो खरोखर त्याने प्रामाणिकपणे काम केलंय त्याला आता शिक्षकाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार वगैरे नाही का? ते सगळं मूल्यांकन करूनच देतात ना उगाच कोणला देतात ते नाही देत. तसंच सेबी काय काय निफ्टी 50 किंवा सेबी काय करते सर्व कंपनीचं मूल्यांकन करते ना. तिचे रिपोर्ट्स कसे आहेत मागं त्यांनी काय काम केलं किती लोन दिलं याच्यावर कर्ज किती सगळं बघणार ना ती तरच त्यांना तेवढं वाटा देणार ना उगाच कसं वाटायला येईल. त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे सेक्टर अनालिसिस. कोणत्या सेक्टरवर काय अवलंबून आहे ते बघायचं तुम्ही आणि कोणत्या सेक्टरमध्ये काम करायचं आहे आपल्याला त्याच्या अगोदर त्या सेक्टरमधल्या टॉपच्या कंपन्या कोणत्या त्या बघायच्या त्या जर चालल्या तर ते सेक्टर चालणार त्या जर